नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। मी आता विधानसभेच्या बाहेर उभा आहे आणि विधानसभेला फक्त 2 दिवस संपायला बाकी आहेत। मात्र ह्या विधानसभेमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे निर्णय व्हायचे सरकारकडून घेतले गेले नाही, कारण त्याचं प्रमुख कारण असं आहे की मंत्रिमंडळाचा खाते वाटप हा रखडलेला आहे। अजून खाते वाटप कधी होईल हे मात्र निश्चित नाही। अनेक मंत्री जे ज्यांनी शपथ घेतली त्यांची सुद्धा देव पाण्यात ठेवले नाही, कोणाला कोणतं खातं मिळणार आहे। याचबरोबर जे आमदार जे आहेत निवडून आलेले त्यांच्यामध्ये सुद्धा अनास्था दिसून आले, कारण अनेक आमदार हे परतीच्या मार्गाने जाणार आहेत आणि उद्या कदाचित अनेक जे मंत्र्यांनी शपथ घेतली ते सुद्धा आपल्या मतदारसंघात परत जाणार आहेत। या संपूर्ण याच्यामध्ये आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निवेदन केले। या ईव्हीएम आणि मार्केटवाढीचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला। या संपूर्ण या संदर्भातला चर्चा करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राचे संपादक मनोज भोयर माझ्याबरोबर आहेत। मनोज सर, या अधिवेशनावर लक्ष ठेवून आहेत, नेमकं या संपूर्ण याच्याकडे मनोज भोयर यांच्याशी विश्लेषण नेमकं काय करणार आहेत। म्हणून सर, नेमकं ह्या अधिवेशनामध्ये जर बघितलं की हा खूप मोठा गाजावाजा करत हा नागपूर अधिवेशनाचं जे हिवाळी अधिवेशन झालं, मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं। मात्र मंत्रिमंडळाचं जर बघितलं शपथी झाला, खाते वाटप झालं नाहीये। यामुळे काय परिणाम होतो याच्या संपूर्ण ह्या यंत्रणेवर? स्वाभाविक आपण पाहतोय की एकतर ज्या म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना खाते वाटप झालेलं नाही आणि खाते वाटप झालं नाही म्हणून त्या खात्या संदर्भातले येणारे काही प्रश्न कोण ऍड्रेस करणार ते मुख्यमंत्र्यांना करावे लागतात। यामध्ये तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी प्रश्न हे अजिबात नाही। याचं कारण की सगळ्या गोष्टी अत्यंत वेगानं घडल्या आणि लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नातनं महाराष्ट्रातल्या सर्व तमाम मतदार संघातले जे जे काही मुद्दे असतात ते मुद्दे इथे प्रकर्षानं मांडले जातात आणि त्यावर सरकारकडून उत्तर मागितलं जातं, सरकारी सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा। हे काहीच झालं नाही। मग आता खात्याच्या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर ते कुणाला विचारायचे? सर्व प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यायची का? तर मग उपमुख्यमंत्री असं काही पद आपल्या अस्तित्वात नाही। मग काय असतं तर मग उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा खात्याचं वाटप करावं लागतं। म्हणजे नगर नियोजन जर असेल, अर्बन मिनिस्ट्री असेल ती शिंदेना द्यावी लागेल, अर्थ खातं हे अजित पवारांना द्यावं लागेल आणि याशिवाय इतर खाती तुम्हाला त्याचं वाटप करावं लागेल। मुळात हे सोमवारपासून शनिवारपर्यंत चालणारं महाराष्ट्राचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामागे जो उद्देश आहे तो विदर्भातले अनेक प्रलंबित प्रश्न हे कसे सोडवले जातील आणि या संदर्भामध्ये आग्रहानं बोलणारे जे काही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार असतात त्यांनी सरकारकडे इथल्या मुद्द्यांची, इथल्या प्रश्नांची तड कशी लागेल याचे प्रयत्न करायचे असतात, पण ते काहीच घडत नाहीये। एखाद्या वेळेला राजकीय अस्वस्थता आली, एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर अशा पद्धतीनं जे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं विदर्भातल्या जनतेच्या आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या जनतेच्या वाट्याला एक अत्यंत विचित्र अशी अवस्था आलेली आहे। मुळात हे सगळं काही चालतं ते जनतेसाठी चालतं आणि जनतेच्याच हवाल्याने राज्यकर्ते, विरोधी पक्षातले नेते, आमदार हे कायम बोलत असतात। पण थोडक्यात सांगतो पुन्हा एकदा, खाते वाटप झालं नाही, मग ज्या मंत्र्यांकडे देव पाण्यात टाकून बसलेले अधिकारी आहे ते नाही, आमदार नाही, काय नेमका आपल्या खात्याची दिशा असणार आहे तेही काही कळायला मार्ग नाहीये आणि जे एक साधारणतः सगळ्या गोष्टी एकत्र मिसळून त्याचा जो एक व्यवस्थित परिणाम दिसायला पाहिजे होता तो दिसत नाही। त्याच्यामुळे हे हिवाळी अधिवेशन मला तरी अनेक लोकांसाठी आणि आमदारांसाठी टुरिझम अधिवेशन वाटते। तुम्ही बघा की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। या गर्दीचे दृश्य जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला साधारणतः लक्षात येईल संतोष की अशी परिस्थिती आहे। बरं, सर्वात महत्वाचं की मनोज सर, आपण जर बघितलं की आमदार जे आहेत की सध्या आमदार अनेक म्हणजे उपस्थिती जी जर बघितली की निम्म्या सुद्धा नाही, बरेच आमदार आपल्या गावात निघून जाणार आहे। उद्या कदाचित अनेक मंत्री जे त्यांना खाते वाटप निश्चित नाही ते आपल्या गावी निघणार, कारण 22 तारीख खूप मोठी आहे, बरेच जण लग्नाला व्हिजिट करणार आहेत। अशा परिस्थितीत असताना जर बघितलं की तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडला की ह्या खात्यामध्ये उत्तर कोण देणार आहे, या संपूर्ण फक्त मुख्यमंत्र्यांवर त्याचा संपूर्ण भार येतो। पण जर आपण हे जर चित्र जर बघितलं, यामध्ये खाते वाटपासंदर्भातला हा सरकारमधला एक तिढा फसलेला आहे का? कारण अनेक नाराजी आहेत, खाते आदानप्रदान होणार आहेत का? कारण जे मागचे खाते जर बघितले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहेत, शिंदे गट आहेत, तसंच भाजपमध्ये जे आहेत या खात्यांमध्ये जीवन पालकमंत्री कोणाला या संदर्भात खूप मोठा तिढा आहे आणि अंतर्गत पुढे धुसफूस आहे का हे सुद्धा एक सर्वसामान्यांना कळायला नेमकं तुम्ही कसं याकडे बघा। आता काय तुम्हाला जे जे दिसतं ना डोळ्यानं ते अगदी सुस्पष्ट अशा सगळ्या गोष्टी दिसतात। म्हणजे
निकाल आल्यानंतर 23 नोव्हेंबर नंतर जो शपथविधीसाठी आणि मुख्यमंत्री चं नाव पुढे येण्यासाठी म्हणून जो काही विषय, याला कितीही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातलेही लोक विरोधी पक्ष नेतेपदाचा त्यांचा चेहरा ठरत नाही. तर या दोन्ही बाजूनी आपल्याला, आपण जर वस्तुनिष्ठ पद्धतीनं पाहिलं सत्ताधारी आणि विरोधकांकडे, तर सारखं लांबच चाललंय. साऱ्या गोष्टी लांबतायत. म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री ठरत नाही, मुख्यमंत्री ठरल्यानंतर मग शपथविधीला वेळ लागतो, मग ते खाते वाटपाला वेळ लागतो, आणि मग तुम्ही पाहिलं की विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात सुद्धा की त्यांच्याकडे संख्या तितकीशी नाही. आता अशी माहिती येते की 10% आमदारांची अट अजिबात नाही. तुम्ही विरोधी पक्ष नेते होऊ शकता, अर्थात ते नाव अध्यक्षांना द्यावं लागतं, राहुल नार्वेकरांना, आणि ते एकमतानं विरोधी पक्षाला द्यायचे. ज्यासाठी काँग्रेसही नार्वेकरांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग करते, आणि उद्धव ठाकरे सुद्धा जे भेटतात त्या भेटीमागचा तोच अर्थ होता, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. मग आता हे सगळं होत असताना जे डिसिजन आहे, जी निर्णय प्रक्रिया राबवायला पाहिजे महाविकास आघाडीच्या अंतर्गत आणि पक्षाच्या अंतर्गत, ती आपल्याला दिसते का? तर ती दिसत नाही. सत्ताधारी जसे विलंब लावतायत आणि खात्यांचं वाटप करत नाही, तर या महाराष्ट्राला विरोधी पक्षांची सुद्धा गरज आहे. ठरवा तर नेमका तुमचा विरोधी पक्ष नेता कोण आहे. ते शरद पवार गटाला, राष्ट्रवादीला ठरवावं लागेल, शिवसेनेला ठरवावं लागेल, त्यानंतर काँग्रेसला ठरवावं लागेल. पण त्यात रस्सी खेच आहे, कारण बंगला मिळतो, शासकीय निवासस्थान मिळतं, गाडी मिळते, तुम्हाला सुविधा, प्रतिमुख्यमंत्री पद असतं, विजय वडेट्टीवार होते, इतकं सगळं मिळतं. त्याला एक वेगळं स्वरूप असतं, ग्लॅमर असतं, आणि लोकांमध्ये तुम्ही जाता लाल दिव्याची गाडी. मग हे सगळं असताना काँग्रेसचा गटनेता सुद्धा ठरत नाही अजून. बरोबर. इतका सगळा गोंधळ, सगळे ईव्हीएम वर दोष देऊन तुम्हाला भागणार नाही. तुम्हाला बेसिकली हे कळलं पाहिजे की तुम्ही केवळ सत्ताधाऱ्यांवर आरोप करणार. जेव्हा तुमच्याकडे बोर्ड दाखवलं, तुम्ही तिकडे बोर्ड दाखवता तर 4 बोट तुमच्याकडे असतात. तुमचा गटनेता का निवडला जात नाही? का नाना पटोले, विजय वडेट्टीवार किंवा बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर तर नाही? मग हे का ठरत नाही? ही प्रक्रिया लांबली गटनेत्याची. विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला तेच दिसतंय. एक दिवसासाठी उद्धव ठाकरे आले, गेस्ट MLA होऊन, आणि निघून गेले. तुम्ही का थांबत नाही? थांबलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. तर असा सगळा हा जो गोंधळ आहे, हा दोन्ही बाजूनी आपल्याला पाहायला मिळतो, आणि ते काही चांगलं लक्षण नाही. एक शेवटच्या टप्प्यावर वळूया. एक सगळ्यात महत्वाचं, गेल्या काही निवडणुकीनंतर खूप मोठा एक विषय झाला होता. मार्केटवाडी आपल्याला माहिती, तिथं जे आहेत, तिथं जे उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यांनी एक ईव्हीएम संदर्भातला प्रश्नचिन्ह म्हणजे महाविकास आघाडीने उपस्थित केला होता. तिथे बॅलेटवर निवडणूक व्हावी अशा प्रकारचं जे आहे त्यांनी धोरण ठेवलं होतं आमदारांनी. तर तिथे आता देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट केले की ज्यावेळेस महाविकास आघाडी जिंकते त्यावेळेस लोकशाही चांगली आहे, आणि आता जर हार झाली तर लोकशाहीचा खून आहे, अशा प्रकारचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केला. आणि तिथले जे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडून आले, त्यांनी उत्तम जानकर जे आहेत, त्यांनी ह्या प्रकारचे म्हणजे बॅलेटवर मतदान व्हावं यासाठी मार्केटवाडीच्या लोकांवर दबाव आणला, अशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा आरोप जो आहे तो विधानसभेत केला. याकडे तुम्ही कसं बघता? कारण जनरली असं आहे की हा नेरेटिव्ह एक प्रकारे अजून एक नेरेटिव्ह जो आहे की तो महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस सेट करतोय, असा सुद्धा एक गंभीर आरोप केला. सुरुवात कुठून झाली या मुद्द्याची? तर मुळात आमदारांना जेव्हा शपथ दिली जात होती, तर या ईव्हीएम आणि बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांनी शपथ समारोहावर म्हणजे कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ सुद्धा घेतली. आणि त्याच वेळी ईव्हीएमचा हा सगळा शंकास्पद प्रकार विरोधी पक्षांच्या दृष्टिकोनातून हा गाजत होता. मार्केटवाडीच्या सगळ्या त्या तिथे आपण पाहिलं की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं ते संघर्षाचं केंद्र झालं. दोन्ही पक्षांनी, शरद पवारांनी तिथे सभा घेतल्यानंतर विरोधी पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी घेतली, पडळकर आणि खोत यांनी. हे सगळं होत असताना संतोषजी, तुम्हाला हेही लक्षात येईल की ते सुप्रीम कोर्टात जाणार का, असं नवी दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू असताना शरद पवारांच्या घरी बैठक सुद्धा झाली. पण मग शरद पवारांनी सांगितले की आम्ही सुप्रीम कोर्टात अजिबात जाणार नाही, आम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही. पण त्यांनी सर्व लोकांचं म्हणणं मात्र ऐकून घेतलं, आणि त्याप्रमाणे एक मोठं आंदोलन त्या विरोधात उभं राहील असं वाटलं. आता या सगळे जर आपण हे मुद्दे जर केंद्राच्या स्तरावर दिल्लीत जर आपण पाहिले, तर तिथे सुद्धा इंडिया आघाडीमध्ये अनेक मुद्द्यांवरती एकमत नाही. अदानींच्या मुद्द्यावरती इंडिया आघाडी विखुरलेली आपल्याला पाहायला मिळते. ईव्हीएम आणि या मुद्द्यावरती तुम्हाला निश्चितपणे दिसतं की ते काही प्रमाणात ते सगळे पक्ष एकत्र येतात.
तर मला असं वाटतं की आपण पत्रकार म्हणून थेट आरोप करू शकत नाही, पण अशा प्रकारचे धक्कादायक निकाल लागले तर यात ईव्हीएम वर आता खापर फोडलं जातं आणि बॅलेट पेपरवर मार्करवाढीचा मतदान व्हावं, अर्थात त्याला काही अजिबात कोणी परवानगी दिली नाही आणि ते होणेही नाही. आता मुद्दा असा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना यावर आपलं हे केलेलं आहे आणि एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो असं त्यांचं जरी म्हणणं असलं तरी दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सत्ताधारी नेते सगळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा काय म्हणताय, जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्हाला ईव्हीएम बरी वाटते आणि जेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही ईव्हीएम वर दोष देता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं आपण पाहिलंय. स्टील त्यांना तो अधिकार आहे, ते बोलतात आणि सत्ताधाऱ्यांनी तसा तो हे केला. आता आपण ही चर्चा संपवतोय तर जाता जाता आपल्याला हे सांगता येईल की काय या अधिवेशनात साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात. तर तसंही अनेकदा सभागृह तहकूब होणं, सभात्याग करणं, विरोधी पक्षांचा आवाज, दणदणाट, गोंधळ, त्याच्यामध्ये बिल सादर करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आणि काही वेळेला बरेचदा संसदेचं म्हणा, इथलंही म्हणा, एक दिवस असून सुद्धा ते पूर्ण उपयोगी ठरत नाही किंवा हातात ते पडत नाही. तसंच या अधिवेशनाचं झालेलं आहे. म्हणजे लोकांचा हवाला देत, लोकांसाठी आणि लोकांना मध्यवर्ती ठेवून आम्ही राजकारण करतो केंद्रित असं म्हणत असताना तुम्हाला लक्षात येईल की आज घडीला जे काही निकालानंतर आपल्याला चित्र दिसतं ते अजिबात चांगलं नाही. या राज्याचे मुख्यमंत्री एका अर्थात मोठ्या पक्षाचे नेते आहेत, म्हणजे नेते आणि मुख्यमंत्री झालेले आहेत आणि दुसरा 132 जागा त्यांना मिळाल्या, 5 त्यांच्या छोट्या छोट्या पक्षांचे समर्थन त्यांना मिळालं आणि इतकं सगळं असून सुद्धा एक अत्यंत अनाकलनीय, विचित्र, अवघडलेली परिस्थिती फडणवीसांच्या वाट्याला आली. त्यातून ते मार्ग काढतील. आता त्यांना देवाभाऊ म्हणतायत जनतेचे, तर ते मार्ग काढतील. पण जी परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली आणि जी कसरत करावी लागते त्यावर त्यांना भाजपलाही मार्ग काढावा लागेल. कारण देवेंद्र फडणवीस आणि शिवाय अजित पवार असं जरी म्हटलं तरी ते सरकार स्थापन करू शकतं, पण महायुतीचा धर्म पाळत कुणालाच ते दूर करू इच्छित नाही आणि आपल्याला काही तसं म्हणायचं नाहीये, सुचवायचं नाहीये. आता मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना त्यांच्या वाट्याला जी अवघडलेली परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात खात्याचं वाटप, वाढलेली गुंतागुंत, रुसवे फुगवे, अनेक आमदार तुम्ही पण उत्तर महाराष्ट्रात येतात तिथे घरीच बसलेले आहेत, त्यांना काही यामुळे अनेक ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या त्या आपल्याला दिसत नाही आणि हे पर्यटनाचं एक मोठं केंद्र झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. यात जनतेच्या वाट्याला आणि खास करून विदर्भाच्या वाट्याला फार काही हाताला लागलं, फार काय का काहीच लागलं नाही असं म्हणताय. म्हणजे मनोज सरांनी खूप मोजक्या शब्दात आणि शेवटी खूप त्यांनी जनतेचे प्रश्न म्हणजे ह्या विधानसभेमध्ये कुठेही दिसून आले नाही. कारण जर बघितले की पर्यटन क्षेत्र जे आहेत ते हिवाळी अधिवेशन नागपूर झालं, जर विरोधी पक्ष नेते प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा एक दिवस येतात आणि भेट देऊन जातात. त्याचबरोबर एवढं मोठं जे प्रचंड बहुमत मिळालंय, मात्र खाते वाटप अजून झालेलं नाही. लोकांचे प्रश्न काय आहेत ते मांडले गेले नाहीत. सगळं विचित्र अशी परिस्थिती आहे. एवढं मोठं प्रचंड बहुमत असताना सुद्धा नेमकं काय निर्णय घ्यावा हा सुद्धा सरकारला अजून पडलेला पेच आहे. आणि या संपूर्ण याच्यामध्ये हे अधिवेशन पर्यटन केंद्र बनलेलं आहे. लोकांचा पैशांचा सुराडा म्हणजे जनरली जो पैसा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात सुराडा होतोय असं सुद्धा या विश्लेषणात म्हटलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि मॅक्स महाराष्ट्राच्या बेल आयकॉनला नक्की बेल दाबा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.